तुम्हाला आमची मराठी शाळा दाखवतो. मी ज्या शाळेत लहानपणी शिकलो. आणि कोंबडा आळशी आहे हा खूप. सकाळी तेव्हा 5 वाजता ना ओरडायचे आणि आता 9 वाजलेत ते ओरडतोय. मी आता माझ्या शाळेकडे चाललो आहे, मराठी शाळेकडे. दाखवतो तुम्हाला. एकदम निसर्गरम्य वाट आहे, एकदम जंगलातून वाट आहे त्या शाळेकडे जायची. माझ्या बालपणीच्या शाळेकडे चाललो आहे मी. ही वाट एकदम घनदाट जंगलातून असणार आहे. आणि या वाटेनं आम्ही इकडून यायचो. जे दत्तनगरची मुलं आहेत ना खालची, ती सगळी. आणि वरच्या वाडीतली मुलं आहेत ती इकडून यायची. आता इकडे पाकाडी झाली. पहिली इकडे एकदम घसरगुंडी वाट होती. इथे येताना खाली पडायची मुलं, धावत यायची वरून आणि मग घसरून पडायची. आम्ही खूप हसायचो त्यांना. आता इकडे पाकडी बनली आहे. चला आता शाळेकडे जाऊया. चला आता आम्ही शाळेच्या वाटेवर चाललोय. आज कित्येक वर्षांनी मी पुन्हा एकदा माझ्या बालपणीच्या मराठी शाळेकडे निघालो आहे. ह्या वाटेवरती आम्हाला जाताना शाळेमध्ये पक्षी प्राणी दिसायचे. आम्ही कोणत्याही राणीच्या बागेत वगैरे नाही गेलो तेव्हा. आम्ही असं शाळेच्या वाटेवर जाता जाताच प्राणी पक्षी पाहिजेतले. बघा वाट पूर्ण एकदम जंगलातून चालली आहे. आणि शनिवारची सकाळची शाळा असायची तर एकदम खूप अंधार असायचं या वाटेवरती. सकाळी 7 वाजता आम्ही जायचो उठून. पक्ष्यांचे आवाज बघा, पक्ष्यांचे आवाज बघा किती सुंदर येत आहेत. बघा या वाटेवरती तुम्हाला कुठेही दुकान शॉप काहीच भेटणार नाही. म्हणजे आम्ही शाळेत जाताना घरातून निघालो ना तर पैसे घ्यायची गरजच लागायची नाही, की काय दुकानच नाही वाटेवरती की इकडे आम्हाला चॉकलेट गोळी काही भेटेल, चणे शेंगदाणे भेटतील, काहीच नाही. ह्या वाटेनं चुपचाप शाळेत निघून जायचं. शाळेत जे गुरुजी शिकवतील ते शिकायचं. दुपारच्या सुट्टीत टिफिन खाऊन संध्याकाळी थोडं खेळायला सोडायचे गुरुजी. आणि असंच आमचं जीवन होतं की आम्हाला कोणतीही बस वगैरे यायची नाही की शाळेत सोडायला घ्यायला. कधी पालक पण आले नाहीत शाळेत. ते तर आपल्या स्वतःच्या कामामध्ये बिझी असायचे पूर्ण वेळ. कधी आम्हाला शाळेत असं कोण घ्यायला आलेलं नाही. आम्ही या जंगलातून पूर्ण ग्रुप करून आम्ही सगळे वाडीतील मुलं या वाटेवरून शाळेत जायचो. ही फक्त शाळेकडे जाणारी वाट नाही तर माझ्या आठवणींचा एक प्रवास आहे. आम्ही आता शाळेच्या वाटेवरती बालपणीच्या आठवणींना एक उजाळा देतोय आम्ही. आज आम्ही शाळेकडे चाललोय. खूप दिवसांनी मराठी शाळेकडे चाललोय आम्ही. चलिए. घनदाट जंगलातून जाणारी ही छोटीशी पायवाट आजही अगदी तशीच आहे. झाडांची थंड सावळी, पक्ष्यांचा मधुर आवाज आणि शांत निसर्गाची साथ किती भारी आहे ना एकदम. आवळ्याचं झाड होते. छान होते आवळ्याचं. शाळेत घेऊन जायचे. तिथे मोठे पण छान होते. कोणते ते गुरुजींचे होते. पळायला मजा आहे. एक नंबर.
शाळेत जाताना काहीतरी चोरून घरी शाळेत घेऊन जायचं दप्तरातून आणि मग तेव्हा ते माप खायचं. होतं 18 वर्ष खाली होतं त्याच्यामुळे समज देऊन सोडायचे. Yes. आता ते पोलीस स्टेशन पर्यंत जाईल विषय. आता पोलीस स्टेशन पर्यंत जाईल विषय. तर पहिली इकडून वाट होती, आता ती तिकडे बंद झाली. आपण इकडून जाऊया, त्या वाटेने जाऊया. बीज झालाय. पण आपण घरी किती पण फणस खाल्ले ना तरी काय आपण शाळेत बघ आपण तेव्हा गुरुजींना ना पाचचा फणस काढायचे आणि तो परत बशीत त्याला गुरुजींना जेवढे एकदम बशीत काढून द्यायचं मस्त पैकी 4-5 गरे हा आणि मग आपण खायचं. आणि एक धडा होता माहितीये काय तू पहिले देतो तो देव खातो तो राक्षस खातो फणसाचाच होतं काय. इथे ना मोठी दुकाने ना खाऊची गर्दी पण या साध्या वाटेवर जो आनंद आम्ही घेतला ना तो शहराच्या गोंगाटात कधीच कोणाला मिळाला नसेल. शाळेत केलंय मराठी फुलं किती छान फुलं या टायमाला भरपूर येतात हा फुलं फ्लो येत होतं ना आज मी कामून शोधायला लागलो शाळेला. आपण कीबोर्ड हो करूया ना तू मस्त तिरच्या जुनी गाणी आहेत बघ ओल्ड गाणी ती वाजव पण चांगलं आहे. बघा एवढं जंगलातून चालत आल्यावरती म्हणजे 10 मिनटं चालल्यानंतर आमची शाळा लागते. 10 ते 15 मिनटं. आम्ही लहानपणी असताना या वाटेवरती रमत गमत यायचो तर आम्हाला 20-25 मिनटं लागायची. आता आम्ही फास्ट वगैरे चालत आलो 10 मिनटातच पोचलोय शाळेकडे. पहिली शाळेची इकडे होती शाळा समोर जिकडे आता मंडप दिसते ना म्हणजे हे काय आहे ते आपलं. तर पुढे इकडे असं सभामंडप सारखं केलंय स्टेज वगैरे बनवलं आहे. तर इकडे स्टेजच्या इकडे पहिली शाळा होती आमची आणि त्या शाळेचा फुडा होता ह्या साईडला आणि ही इकडे शाळा आता बनवली. आता दुमजली शाळा आहे पण शाळेत मुलं खूप कमी आहेत. आम्ही तेव्हा शाळेत मुलं खूप जास्त होतो आणि कौलारू शाळा होती. आम्ही शाळेत जाताना हा प्रकार आम्ही खूप करून बघायचो. लाजाळू लाजली लाजली लाजली. तर हे शाळेत जाताना आमचं असं टाइमपास करत करत आम्ही शाळेत पोचायचो. तर आता शाळेकडे आम्ही पोचलो. इकडे आमची मराठी शाळा. शाळा मराठी माझी शाळा मराठी. आता शाळेची एंट्री या साईडला आहे. प्राथमिक शाळा जंगलवाडी. बघा नावाप्रमाणे जंगलातून आलेलो आणि शाळेला नाव पण आहे जंगलवाडी शाळा. तर जंगलवाडी हा आमचा गाव आहे. देवळेपासून थोडा हायवे टच इकडे आहे आणि ही माझी शाळा जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा जंगलवाडी. हे बघा पुन्हा बालपणात हरवले ते दोघं. हे तोडाल ती लहान मुलांची. आता तुम्ही मोठे झाला ते इकडे CCTV लावले तर शाळेत तुम्ही दिसणार तर ते तोडू नका बसू नका त्याच्यावरती. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही दिसणार आहे ते सीसॉ करताना लहान मुलांचं आहे ते. आता तर ही माझी शाळा. आज मे महिना आहे. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली मुलांना तर आता शाळा बंद आहे. ही पेंटिंग केली आपला देवेंद्र गार्डी. सुंदर पेंटिंग करतो तो. वॉल पेंटिंग पोस्टर पेंटिंग सगळं आणि त्याला वेगवेगळे खूप छंद आहेत. तो पण या शाळेत शिकलेला आहे. खूप सारे सुंदर पेंटिंग करतो. कॅशो वाजवतो पेटी वाजवतो गिटार वाजवतो असे अनेक त्याला म्हणजे अनेक कलागुणांनी संपन्न आहे तो या शाळेचा विद्यार्थी. शाळेचा परिसर बघा तुम्ही. पूर्ण चारी बाजूनं जंगल आहे. आंब्याची झाडं आहेत. आंबे पण खूप लागलेत. हे बघा इकडे ही शाळेच्या झाडाला कलमे तेव्हा लावलेली ती झाडं न कलमे आंबे लागलेत. आणि एक माझी आठवण म्हणजे आम्ही शाळेत असताना घरी फणस खूप खायचं तरी पण या फणसाचे आम्ही गरे काढून असं बशीमध्ये गुरुजींना द्यायचे. हे बघा इकडे फणस लागलेत वरती. तर हे फणस आम्ही काढून ना मस्त अशी बशीमध्ये
5-5, 10-10 असे गरे एका बशीमध्ये आम्ही गुरुजींना द्यायचे आणि नंतर मग ते पूर्ण फणसावरती सगळी वर्गातली मुलं ताव मारायची, सगळे एकत्र हात घालून पटपट पटपट गरे उचलून खायचे. ती एक मजा वेगळीच होती. गरे घरी खाणं आणि शाळेत एकत्र मित्रांबरोबर गरे खाणं यात वेगळी मजा होती. आणि हा इकडे असा एक मोठा दगड आहे. हा आत्ता आपल्याला छोटा वाटतोय, पण आम्ही तेव्हा लहान होतो म्हटल्यावर हा आम्हाला खूप मोठा वाटायचा. तर इकडे एक छोटीशी शिल्प आहे बघा. इकडे एक छोटी मूर्ती आहे, खूप म्हणजे पहिल्यापासून आहे इकडे म्हणून आम्ही तशीच ठेवली ती. तर याला छोटे छोटे खाचे आहेत. तर इथून असं वरती जाण्यासाठी खाचे बनवले होते, मुलं इथून जायचे. खरंच हा बालपण परत येत नाही, पण त्याच्या आठवणी मात्र आयुष्यभर मनात राहतात. तर तुम्हाला दाखवतो हे बघा, हे किती आहे तिकडे बघा. तर आम्ही शाळेत जाताना हे वाटेवरती आपले असायचे माकड मोठे. काजूच्या बागेत आलेत. हे बघा, आम्हाला असं वाटेवर शाळेत जाताना प्राणी पक्षी दिसायचे. तर हे आता माकड इकडे दिसत आहेत. आत्ता पण आहेत आपल्या वाटेवरती शाळेच्या माकड. आम्ही घाबरायचे लहान असताना, आता आम्हाला ते बघून घाबरत आहेत. कधी वाटेत एखादा ससा दिसायचा, तर कधी झाडावर माकडांची धम्माल. आणि आम्ही मित्र मात्र दप्तर खांद्यावर घेऊन हसत खेळत शाळेकडे चालायचे. शाळेच्या वाटेवर मगाशी माकडं दिसली होती आणि आता आपल्याला प्रत्यक्षात रानगवे दिसतंय. हे आम्ही लहान असताना आमच्या कोकणात रानगवे नव्हते, पण आता मात्र 4-5 वर्ष झाले रानगवे आपल्या इकडे दिसायला लागलेत. आणि आज या रानगव्यांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे फायनली. रानगवे म्हणजे आपण नॉर्मल आपले जे बैल आहेत त्यांच्यापेक्षा खूप हायटेड आणि ताकदवान आहेत. आणि इकडे कोकणात आता यांची संख्या खूप वाढली आहे. आणि झाडांची वगैरे खूप वाट लावतात. हे छोटी झाडं जर कलमाची लावली असतील आणि काजूची, तर हे उपळून टाकतात. आणि आता यांची संख्या खूप वाढली इकडे कोकणात. दक्षिणा घेऊन आलाय
आम्ही शाळेकडे गेलो होतो तर समोर आटले गुरुजींच्या घरी पण आम्ही जाऊन आलो. त्यांनी त्या काकींनी आम्हाला हे दिलं होतं, कोकम सरबत दिलं आणि 4-5 आंबे आणि गावठी केळी दिली. आज पुन्हा या वाटेवर चालताना लहानपणीचे ते दिवस डोळ्यासमोर उभे राहिले. ती निरागस मैत्री, शाळेची घंटा, मधल्या सुट्टीतील मजा आणि शिक्षकांचे प्रेम आजही तसंच आठवतंय. वेळ बदलला, जीवन बदललं, पण या वाटेवरील आठवणी अजूनही तशाच अगदी जिवंत आहेत. आत्ताच मी माझ्या शाळेकडून फिरून आलो आहे. तर आम्ही असे मराठी शाळेत शिकलेलो आहोत आणि आत्ता मुंबईमध्ये जॉब करतो आम्ही मोठ्या कंपनीमध्ये. तर अशी खूप सारी मुलं आहेत जी मराठी शाळेतून शिकून गेलेत. त्यांनी हा ब्लॉग पाहिला असेल तर त्यांनी कमेंट्स करून सांगा की आम्ही पण असंच मराठी शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेच्या वाटेवर कुठेही शॉप नाही, कोणतेही दुकान नाही खाऊ घेण्यासाठी किंवा रस्ता नाही व्यवस्थित आणि कोणतीही गाडी नव्हती आम्हाला सोडायला शाळेमध्ये आणि पालक पण कधी यायचे नाहीत, फक्त मीटिंगला वगैरे यायचे शाळेत आणि आम्ही मुलं मग वाडीतली मिळून एकत्र शाळेत जायचो. तर आता हे जंगलातून आपण आलो आहे पुन्हा घरी शाळेच्या वाटेवरून. तर आम्ही असं कोणत्या काय मोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वगैरे शिकलो नाही, तर आम्ही असं मराठी शाळेत शिकलेलो आहोत. तर तुमचे पण मित्रमैत्रिणी कोणी असतील जे असे मराठी शाळेतून शिकून आता मोठे झालेत तर त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा की आम्ही पण असंच मराठी शाळेतून शिकून आम्ही मोठे झालो. आणि माझा आपला निलूभाऊ चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.